वारी आली रे आली की आजाराप्रमाणे चोरांना सुद्धा आमंत्रण असते। आता गर्दीचं ठिकाण बोलल्यावर चोरही असणारच। पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होत असतात। आत्ताच नव्हे तर मागील काही दिवसापासून भाविकांची गर्दी सुरूच आहे। गेल्या काही महिन्यात विठ्ठल मंदिर परिसरातून भाविकांच्या लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद पंढरपूर पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या। वारीच्या तोंडावर पंढरपूर पोलिसांनी 16 गुन्हे उघड केले आहेत। पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी झालेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे। या हस्तगत केलेल्या सोन्याची एकूण किंमत 24,14,000 रुपये आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाकरिता एसटीने प्रवास करून येणाऱ्या भाविकांची गर्दी नवीन एसटी स्टँडमध्ये प्रत्येक वारीस व अधूनमधून होत असते। एसटी मध्ये जागा पकडण्यासाठी व एसटी मध्ये चढत असताना प्रवाशांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरण्याचे प्रकार होत असतात। यात तपास कामी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमली पंढरपूर शहर व परिसरातील एसटी स्टॉप, नवीन एसटी स्टँड व एसटी थांबण्याची ठिकाणे पंढरपूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आले होते का याबाबत माहिती काढली। तेव्हा आरोपी हे पंढरपूर शहर व इतर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील आरोपी सखाराम उर्फ सिकंदर छगन वाघमारे राहणार बीड, शाहरुख अमित पठाण राहणार बीड, अर्जुन भीमराव बाबर, रत्नाबाई बळी शेंडगे, ताई नाना दुबळे, सुजाता युवराज बाबर, नितीन धर्मा कीर्तकुरार, शंकर विठ्ठल झेंडे, महानंदा राम राठोड, राजेंद्र मोहन काळे, राणी सखाराम सिकंदर, रतन बळी शेंडगे, सोमनाथ बोटाले असे आरोपींची नावे आहेत। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचून सदर आरोपी यांच्या गावी जाऊन त्यांचे राहणीमान व त्यांच्यावर पाळत ठेवली। आरोपींना इकडली दखल गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतले, त्याच्याकडे सखोल चौकशी केली। त्यावेळी त्यांनी सर्व गुन्हे केल्याचे सांगितले। या गर्दीचा फायदा उचलत चोरटे हात साफ करत असतात, त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज झाले आहेत। शिवाय यात्रा कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक टोलनाक्यावर वाहन चालकाची तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितलं। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी 1+ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।